वेलकम स्टुडंट्स. आपण आज सुरू करणार आहोत एक असा टॉपिक जो बोर्डसाठी खूप महत्त्वाचा आहे. नाव आहे वेव्ह ऑप्टिक्स. फक्त बोर्डच नाही तर सीईटी, नीट आणि जेईई यासारख्या परीक्षांमध्येही या टॉपिकचे इम्पॉर्टन्स खूप आहे. वेव्ह ऑप्टिक्स एक सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की हाऊ लाईट प्रपोगेट्स. प्रश्न हा आहे हाऊ लाईट प्रपोगेट्स म्हणजे लाईट सोर्स पासून निघाल्यानंतर, समजा हा सोर्स आहे आणि या सोर्स पासून लाईट निघाल्यानंतर हे ट्रॅव्हल करत 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 या ठिकाणी एखाद्या ऑब्जेक्ट पर्यंत पोहोचली. तर नेमकं या ट्रॅव्हलिंग मध्ये म्हणजे या पॉइंट पासून या इथं पोहोचेपर्यंत ही जी लाईट प्रपोगेट झाली, हे अशा प्रकारे लाईट प्रपोगेट नेमकी कोणत्या फॉर्म मध्ये झाली, हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. आणि याचं उत्तर हे पहिल्यांदा देण्याचा प्रयत्न केला आपले सर्वांचे आवडते सायंटिस्ट न्यूटन. आणि त्यांनी सांगितली एक थिअरी जी कालांतराने थोडी चुकीची होती, बट प्रयत्न तरी केला होता. ती थिअरी आहे न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थिअरी. काय सांगते न्यूटन कॉर्पस्क्युलर थिअरी? तर थिअरीचा पहिला पॉइंट असा आहे बाळांनो की लाईट प्रपोगेट्स इन द फॉर्म ऑफ, कोणत्या फॉर्म मध्ये प्रपोगेट होते? लाईट प्रपोगेट्स इन द फॉर्म ऑफ स्मॉल टायनी पार्टिकल्स. आणि या पार्टिकल्सच नाव काय दिलं? कॉल्ड ॲज कॉर्पस्कल. आता हे नाव कोणी ठेवलं? न्यूटननेच ठेवलं. स्मॉल 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 पार्टिकललाच काय नाव ठेवलं? कॉर्पस्कल. सो लाईट कोणत्या फॉर्म मध्ये प्रोपोगेट होते? स्मॉल टिनी पार्टिकल्स. त्यालाच काय नाव ठेवले? कॉर्पस्कल्स. हा पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट हा आहे, हे कॉर्पस्कल कसे ट्रॅव्हल करतात? तर दिस कॉर्पस्कल ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. पण कसे? विथ व्हेरी हाय स्पीड. खूप फास्ट एकामागे एक हे कॉर्पस्कल, असे छोटे 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 कॉर्पस्कल एकाच डायरेक्शनने एकामागे एक पुढे पळतात. आता हा जर सोर्स असेल, इथं जर सोर्स असेल तर या डायरेक्शन मध्ये जाणार आहेत. तसेच कॉर्पस्कल छोटे 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 या डायरेक्शन मध्ये जाणार आहेत. अशा ऑल पॉसिबल डायरेक्शन मध्ये हे कॉर्पस्कल ट्रॅव्हल करतात. सोर्स पासून निघाल्यानंतर स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करतात, परंतु ऑल पॉसिबल डायरेक्शन मध्ये. हे असं न्यूटनचं म्हणणं होतं. ठीक आहे. आणखी काय पॉइंट सांगितला? तर तिसरा पॉइंट असा आहे, आपल्याला काय कळणार की ज्या वेळेस हे कॉर्पस्कल आपल्या रेटिनावरती फॉल होतात, त्याच वेळेस आपल्याला लाईटचं सेन्सेशन मिळतं. कधी मिळतं सेन्सेशन? व्हेन दिस कॉर्पस्कल्स फॉल्स ऑन अवर रेटिना. आपल्या डोळ्याच्या रेटिनावरती ज्यावेळेस हे कॉर्पस्कल आढळतील, त्यावेळेस आपल्याला कळतं की या ठिकाणी लाईट आहे. चौथा आणि महत्वाचा पॉइंट, हे कॉर्पस्कल कसे आहे, त्यांच्या प्रॉपर्टी काय आहेत? तर हे रिजिड आहेत. सगळ्यात महत्वाचं, हे मासलेस आहेत. म्हणजेच काय? त्या कॉर्पस्कलला, या पार्टिकल्सला त्यांचं स्वतःचं असं मास नाही. आणि पाचवा पॉइंट यात, जो डायरेक्ट थेअरीमध्ये नाही, परंतु ही थेअरी बेस्ड करते रेक्टिलिनियर प्रपोगेशन. हा एक एमसीक्यू येऊ शकतो. ही थेअरी कशावर बेस्ड आहे? रेक्टिलिनियर प्रपोगेशन ऑफ लाईट. म्हणजे आपल्याला माहिती आहे लाईट स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करते असं आपण समजतो. तर याच प्रपोगेशन वरती ही थेअरी बेस्ड आहे. सो एक क्वेश्चन असेल, द न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थेअरी वॉज बेस्ड ऑन, ऑप्शन असतील रेक्टिलिनियर प्रपोगेशन ऑफ लाईट. हे करेक्ट आन्सर. तर थेअरीनुसार काय घडतं की समजा ही एक बाउंड्री आहे आणि ही बाउंड्री दोन मीडियमला सेपरेट करते. एक आहे रेरर मीडियम आणि दुसरं आहे डेन्सर मीडियम. दोन मीडियमला सेपरेट करते. आणि लाईटचे पार्टिकल्स हे छोटे छोटे कॉर्पस्कल्स या डायरेक्शनने ट्रॅव्हल करत मीडियम पर्यंत येत आहेत आणि डायरेक्शन बदलून दुसरीकडे जात आहेत. परंतु एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये ट्रॅव्हल करत असताना या ठिकाणी जेव्हा कॉर्पस्कल पोहोचतील, हे जे बाउंड्री आहे, बाउंड्रीचे पार्टिकल त्या कॉर्पस्कल वरती एक अट्रॅक्टिव्ह फोर्स लावतील, ज्याला आपण अडहेसिव्ह फोर्स म्हणतो. आणि याचा इफेक्ट काय घडेल? तर याचा इफेक्ट हा घडतो की लाईटचा जो स्पीड आहे तो डेन्सर मीडियम मध्ये जास्त होतो. कोणापेक्षा? रेरर मीडियम पेक्षा. म्हणजेच
न्यूटन कॉर्पस्क्युलर थिअरीच्या म्हणण्यानुसार लाईटचा स्पीड हा डेन्सर मीडियम मध्ये जास्त पाहिजे रेरर मीडियम पेक्षा, परंतु प्रॅक्टिकली आपल्याला माहिती आहे लाईटचा स्पीड हवेमध्ये जास्त असतो आणि पाण्यामध्ये कमी असतो. पाणी हे डेन्सर मीडियम आहे, हवा हे रेरर मीडियम आहे. म्हणजे प्रॅक्टिकली हा जो पॉइंट आहे तो पॉइंट चुकीचा आहे असं आपण म्हणू शकतो. तर हेच न्यूटन थिअरी झाल्यानंतर आता आपण बघणार आहोत त्याचे ड्रॉबॅक्स. पहिला ड्रॉबॅक आपण आत्ताच सांगितला की अकॉर्डिंग टू दिस थेरी स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम इज ग्रेटर दॅन स्पीड ऑफ लाईट इन रेरर मीडियम. हा पहिला ड्रॉबॅक आहे जो की पूर्णपणे चुकीचा आहे. प्रॅक्टिकली काय सिद्ध झालंय, ट्रू काय याच्यामध्ये, स्पीड ऑफ लाईट इन रेरर मीडियम इज ग्रेटर दॅन स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम. दिस इज द ट्रू स्टेटमेंट अकॉर्डिंग टू प्रॅक्टिकल्स एक्सपेरिमेंट्स. बट अकॉर्डिंग टू न्यूटन theory speed of light in denser medium is more. Now the second and most important point, let's assume this is a source of light. आपण असं अज्युम करूया की हा लाईटचा सोर्स म्हणजेच एक तारा आहे आपल्या सूर्यासारखा, आणि इथून छोटे 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 पार्टिकल्स बाहेर पडत जात असताना या स्ट्रेट लाईन डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल करत पार्टिकल चालले सगळीकडे ऑल पॉसिबल डायरेक्शन. आणि एखाद्या स्टार पासून ज्यावेळेस पार्टिकल्स बाहेर पडतात ते पार्टिकल्स फक्त एकदा बाहेर पडून थांबतील का, लाईट एकदा बाहेर पडून थांबेल का, तर नाही. लाईट ही कंटिन्युअसली बाहेर होते म्हणजे इमिट होत चालले. मग जर लाईटच्या फॉर्म मध्ये छोटे छोटे पार्टिकल्स इमिट होत असतील तर कालांतराने हा जो आपला सोर्स आहे, सन आहे, त्याचा आकार कमी व्हायला पाहिजे, आणखी खूप काळानंतर त्याचा आकार आणखी लहान व्हायला पाहिजे. असं करत 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 आकार म्हणजे सोर्सची साईज हे रिड्यूस झाली पाहिजे, परंतु प्रत्यक्षात तशी होणार नाही. आणि हे मुख्य दोन रिझन आहेत ज्यामुळे न्यूटनची थेरी त्यावेळेस रिजेक्ट केली गेली. आता खरी थेरी काय, की जर न्यूटनची थेरी रिजेक्ट केली गेली तर पुन्हा प्रश्न तोच आहे की लाईट प्रपोगेट कशी होणार. तर त्यावेळेस नवीन थेरी सांगण्यात आली हायजीनने. सो आपण त्या थेरीला म्हणतो हायजीन्स वेव्ह थेरी. काय आहे हायजीन्स वेव्ह थेरी, तर या थेरीचा पहिला आणि महत्वाचा पॉइंट असा आहे. त्यापूर्वी आपण थोडस न्यूटनच्या थेरीला एक्सप्लेन करूया आणखी, की ड्रॉबॅक तर हे दोन होते महत्वाचे. आणखी काही ड्रॉबॅक एमसीक्यू साठी आपल्याला विचारले जाऊ शकतात, जे कोणते कोणते आहेत. आपण दोन सांगितले की स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम ग्रेटर दॅन स्पीड ऑफ लाईट इन रेरर मीडियम. तिसरा महत्वाचा ड्रॉबॅक, दिस थेरी कुड नॉट एक्सप्लेन. फर्स्ट पॉइंट काय एक्सप्लेन नाही करता आला, इंटरफरन्स ऑफ लाईट. व्हॉट इज इंटरफरन्स ऑफ लाईट, की हा एक लाईटचा रे आहे, इथून येणारा लाईटचा दुसरा रे आहे, हा पहिला हा दुसरा, हे दोन्ही रेज या पॉइंट मध्ये इंटरफेअर करतात म्हणजे मिक्स होत आहेत. हे मिक्स झाल्यानंतर नेमकं काय होतं हे नाही सांगता आलं. दुसरा पॉइंट आहे डिफ्रॅक्शन. तो पण कॉन्सेप्ट आपण याच टॉपिक मध्ये पुढे चलून पाहणार आहोत. डिफ्रॅक्शन काय आहे तर डिटेलमध्ये नंतर बघायचं आहे, की लाईट जर सोर्स या ठिकाणी असेल, इथून लाईट अशी ट्रॅव्हल करायला पाहिजे, परंतु आपण बघतो थोडीशी लाईट इथून बेंड होते. आता का बेंड होते, कशी बेंड होते, हे सगळं आपल्याला एक समजून घ्यायचं आहे डिफ्रॅक्शन कॉन्सेप्ट मध्ये. हे दोन्ही कॉन्सेप्ट एक्सप्लेन नाही करता आले. किंवा पुढचा एक पॉइंट आहे जे पार्शियल रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन. पार्शियल रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन हा पण फेनॉमेनॉन या थेरीला एक्सप्लेन नाही करता आला. आणि आणखी हे असे 3-4 पॉइंट महत्वाचे लक्षात ठेवायचे. कशाबद्दल, न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थेरी. आणि त्यानंतर आपण सुरू करणार आहोत, आता बघणार आहोत कोणती थेरी, तर महत्वाची हायजीन्स वेव्ह थेरी. काय सांगते हायजीन्स वेव्ह थेरी, तर हायजीन्स वेव्ह थेरीचा पहिलाच पॉइंट आहे. न्यूटनने पहिला पॉइंट काय सांगितला होता, की लाईट कोणत्या फॉर्म मध्ये प्रोपोगेट करते, लाईट प्रोपोगेट्स इन द फॉर्म ऑफ स्मॉल टायनी पार्टिकल्स. म्हणजे पार्टिकलच्या स्वरूपामध्ये लाईट प्रपोगेट करते असं न्यूटनचं म्हणणं होतं. हायजीनने काय सांगितलं, लाईट प्रपोगेट्स इन द फॉर्म ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्स. लाईट कोणत्या फॉर्म मध्ये ट्रॅव्हल करते, प्रपोगेट करते, इन द फॉर्म ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्स फ्रॉम दी सोर्स इन ऑल पॉसिबल डायरेक्शन्स. दुसरा पॉइंट आहे महत्वाचा, की लाईटचा जो डिफरंट कलर आहे तो कशामुळे आहे, डिफरंट कलर ऑफ द लाईट इज ड्यू टू डिफरंट वेवलेंथ ऑफ द लाईट, वेवलेंथ ऑफ द वेव्स. आता व्हॉट इज मीन बाय वेवलेंथ, समजा हे अशा प्रकारे प्रपोगेशनची डायरेक्शन आणि वेव अशा ट्रॅव्हल करत चालले, तर ह्या वेव वरती हा एक पॉइंट, हा दुसरा पॉइंट, हा तिसरा पॉइंट, हे तीन पॉइंट सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन मध्ये आहेत.
ऍडजेसंट दोन असे पॉइंट ज्यांचं स्टेट ऑफ व्हायब्रेशन ऑसिलेशनचा प्रकार ज्यांचा सेम असेल, या डिस्टन्सला आपण म्हणतो वेव्हलेंथ. किंवा फक्त हेच 3 पॉइंट आहेत का? नाही. तर हा पॉइंट आणि हा पॉइंट म्हणजेच दिस पॉइंट and this point are also in the same state of vibration. So distance between these 2 points is also wavelength of the light. किंवा इथून इथपर्यंत डिस्टन्स पण म्हणू शकता. हे पण काय आहे? वेव्हलेंथ ऑफ द लाईट. अथवा आपण हे पण म्हणू शकतो की ह्या जर 2 पॉइंटचा आपण विचार केला इथल्या आणि इथल्या, तर हे पण सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन मध्ये आहेत. सो यामधलं पण अंतर किती असणार? वेव्हलेंथ. मग जर एखाद्या लाईटचा वेव्हलेंथ असा कमी असेल तर लाईटचा कलर वेगळा. दुसऱ्या एखाद्या लाईटसाठी वेव्हलेंथ अशा मोठा असू शकतो, त्यावेळेस लाईटचा कलर वेगळा. सो ए डिफरंट कलर ऑफ द लाईट हे कशामुळे आहे? डिफरंट वेव्हलेंथमुळे आहे, असं हायजीनची थेअरी सांगते. पण न्यूटनची थेअरी काय सांगते? की याच बदल्यामध्ये न्यूटनची थेअरी म्हणते की लाईटचा जो वेगवेगळा कलर आहे तो छोट्या 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 कार्पुस्कलच्या साईजमुळे आहे. न्यूटनने म्हणलं होतं की लाईट पार्टिकल नेचरमध्ये ट्रॅव्हल करते आणि पार्टिकलची जी साईज असेल त्यामुळे कलर बदलतो. पण हायजीनचं म्हणणं काय आहे? की लाईटचा जो कलर आहे तो वेव्हच्या वेगवेगळ्या वेव्हलेंथमुळे आहे. आणखी पॉइंट काय पुढचा? तर आणखी एक पॉइंट आहे की ज्यावेळेस हे वेव्स आपल्या डोळ्यामध्ये एंटर करतात, वी गेट द सेन्सेशन ऑफ द लाईट. म्हणजे काय? ज्यावेळेस आपल्या डोळ्यामध्ये हे वेव्स एंटर करतील, आपल्याला कळेल की या ठिकाणी लाईट आहे. पुढे सगळ्यात महत्वाचा पॉइंट चौथा, जो स्पीड ऑफ द लाईट इन रेरर मीडियम इज ग्रेटर दॅन स्पीड ऑफ द लाईट इन डेन्सर मीडियम. हे फक्त सांगितलंच नाही तर प्रूव्ह करून दाखवलं हायजीनने. म्हणजे हा पॉइंट बरोबर होता. प्रॅक्टिकली लाईटचा स्पीड हा रेरर मीडियम मध्ये जास्त असणार, डेन्सर मीडियम मध्ये कमी असणार, हे प्रूव्ह करून दाखवलं. आता सगळ्यात मोठं आधी याचे सक्सेसेस पाहू घेऊन नंतर आपण याच्या फेलर कडे जाऊया. सक्सेसेस काय होते याचे? कोणाचे? हायजीन थेअरीचे. सो पहिला सक्सेस, स्पीड ऑफ द लाईट इन डेन्सर मीडियम इज लेस दॅन स्पीड ऑफ द लाईट इन रेरर मीडियम. म्हणजे रेरर मध्ये स्पीड जास्त आहे, डेन्सर मध्ये कमी आहे. हे प्रूफ होऊ शकलं. यस. दुसरं काय काय समजावून सांगता आलं? तर रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, हे असे जे कॉन्सेप्ट आहेत ते एक्सप्लेन करता आले. त्याचबरोबर महत्वाचा पॉइंट, पार्शियल रिफ्लेक्शन अँड रिफ्लेक्शन, पार्शियल रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन. रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन तर कसलं पाहिजे? पार्शियल. म्हणजे काय? की काही वेळेस आपण ज्यावेळेस दोन मीडियमला सेपरेट करणार, लाईट इथून एंटर करेल, लाईटचा काही भाग हा माघारी त्याच मीडियम मध्ये वापस येणार आणि काही पार्ट हा दुसऱ्या मीडियम मध्ये एंटर करणार. तर हे का घडतं हे एक्सप्लेन करता आलं हायजीनच्या वेव्ह थेअरीच्या मदतीने. म्हणजे हा पण एक सक्सेस आहे. आणखी कोणता सक्सेस आहे हायजीनच्या वेव्ह थेअरीचा? तर तो सक्सेस आहे सगळ्यात महत्वाचं, इंटरफरन्स सांगता आलं. काय सांगता आलं? इंटरफरन्स. मगाशी आपण म्हणलो तर इंटरफरन्स म्हणजे काय? की ज्यावेळेस दोन लाईट वेव्ह, इथं लाईट वेव्ह म्हणतोय आपण, अशा दोन लाईट वेव्ह या ठिकाणी मिक्स होतील, ओव्हरलॅप करतील, नेमका इथं कॉन्सेप्ट फेनॉमेनॉन काय घडेल हे सांगता आलं. त्याचबरोबर डिफ्रॅक्शन सांगता आलं. डिफ्रॅक्शन म्हणजेच लाईट बेंड का होते ते पण एक्सप्लेन करून घेता आलं. परंतु याचे जे काही फेल्युअर पण आहे, आता फेल्युअर कोणते याचे? की सगळंच काही सक्सेसफुल आहे का? नाही. तर फेल्युअर काय या वेव्ह थेअरीचा? पहिला मोठा फेल्युअर की याने क्रॉम्प्टन इफेक्ट एक्सप्लेन नाही करता आला. क्रॉम्प्टन इफेक्ट एक्सप्लेन नाही करता आला. पुन्हा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट नाही एक्सप्लेन करता आला. हे दोन्ही आपण मॉडर्न फिजिक्स मध्ये बघणार आहोत. ह्या पण एक्सप्लेन करता नाही आला. हे पहिला ड्रॉबॅक. आणि दुसरा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक हा आहे की हायजीनचं म्हणणं होतं लाईट प्रपोगेट इन द फॉर्म ऑफ विच टाइप्स ऑफ वेव्ह? लॉन्जिट्युडनल वेव्ह. सो लाईट प्रपोगेट्स इन द फॉर्म ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्ह. परंतु एक पॉइंट असा आहे की लॉन्जिट्युडनल वेव्हला प्रपोगेट होण्यासाठी मीडियमची गरज असते. कसल्या मीडियमची? सो आपल्याला काय माहिती आहे इथं? लॉन्जिट्युडनल वेव्स रिक्वायर, यांना काय गरजेचे आहे? मटेरियल मीडियम. एक मीडियम पाहिजे. जर मीडियम नसेल तर लॉन्जिट्युडनल वेव्स प्रपोगेट होऊ शकत नाही. आणि इथे आपला स्टार आहे, सन आहे, आणि या ठिकाणी आपली अर्थ आहे. मग सूर्यापासून पृथ्वीपर्यंत येत असताना अर्थमुळे असणारं ऍटमॉस्फिअर हे याच्या अर्थ पासून काही अंतरापर्यंत पसरलेलं आहे.
परंतु या भागामध्ये कुठेही ॲटमॉस्फिअर नाही, म्हणजेच मीडियम प्रेझेंट नाही. मग लॉन्जिट्युडनल वेव्ह जर प्रपोगेट व्हायचं असेल तर काय गरजेचं आहे? मीडियम गरजेचं आहे. या भागामध्ये मीडियम नाही. जर असं असेल तर मग सूर्यापासून निघालेल्या वेव्स अर्थपर्यंत पोहोचणार कशा? हा मोठा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर त्याने सांगितलं की ल्युमिनिफेरस इथर नावाचा एक सबस्टन्स हा कंप्लीट पूर्ण युनिव्हर्स मध्ये आहे. जिथे प्लॅनेट आहेत अथवा प्लॅनेट नाहीत अशा सगळ्या ठिकाणी म्हणजे या भागात पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. सगळीकडे हा ल्युमिनिफेरस इथर नावाचा एक सबस्टन्स आहे. ज्याचा जो मासलेस आहे किंवा डेन्सिटी लेस आहे. म्हणजे ह्या सबस्टन्सला कसलीही डेन्सिटी नाही, त्यामुळे आपण त्याला लोकेट करू शकत नाही असं म्हटलं गेलं. परंतु या ल्युमिनिफेरस इथरचे एक्झिस्टन्स म्हणजे खरोखर प्रेझेंट आहे अथवा नाही हे एक्झिस्टन्स फाइंड करण्यासाठी खूपसे एक्सपेरिमेंट झाले, परंतु सगळे एक्सपेरिमेंट फेल ठरले गेले. त्यामुळे शेवटी प्रश्न हाच राहिला की लाईट लॉन्जिट्युडनल वेव्ज असू शकत नाहीत. लॉन्जिट्युडनल वेव्स नाहीत. त्यामुळे ही थेअरी कम्प्लिटली ऍक्सेप्ट करणं पॉसिबल नाही. बरं, कम्प्लिटली रिजेक्ट पण करता येणार नाही कारण बरेचसे पॉइंट एक्सप्लेन करता आले. मग शेवटी मॅक्सवेल नावाचे एक सायंटिस्ट आले, ज्यांनी सांगितले मॅक्सवेल्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी ऑफ लाईट. ज्यात त्यांनी पहिलाच पॉइंट काय सांगितला की लाईट हे लॉन्जिट्युडनल वेव्ह नसून लाईटचं नेचर ट्रान्सवर्स वेव्ज आहे. कसल्या वेव्ज आहेत? ट्रान्सवर्स वेव्ह. असं का म्हणण्यात आलं? कारण त्याने दोन्ही वेव्हचा स्टडी केला. एक होते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आणि दुसरे होते लाईट. दोन्हींचा स्टडी केल्यानंतर काय सापडलं की दोन्हींचा स्पीड ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जेवढा आहे तेवढाच आहे स्पीड ऑफ लाईट, ज्याला आपण सी ने पण रिप्रेझेंट करू शकतो. या दोन्हींचा स्पीड सेम आहे आणि दोघांना पण मीडियमची गरज पडत नाही. कशासाठी? की एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत ट्रॅव्हल करण्यासाठी मीडियम असो अथवा नसो काहीही फरक पडणार नाही. तरीही हे प्रोपोगेट होऊ शकतात. एक तर स्पीड सेम आहे, मीडियमची गरज दोघांना पण पडत नाही. दोन कॉमन प्रॉपर्टीच्या आधारे मॅक्सवेलने असं सांगितलं की यस, लाईटचं नेचर हे लॉन्जिट्युडनल नसून कोणत्या वेव्ह पाहिजे? ट्रान्सवर्स वेव्ह म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असायला पाहिजे. तर अशा प्रकारे हायजीन आणि मॅक्सवेल या दोघांनी सांगितलेल्या ज्या थिअरीज होत्या त्या थिअरीजला कंबाईन करून आपल्याला एक नवीन थिअरी आपल्या समोर आली, ज्या थिअरीला आपण म्हणतो वेव्ह थिअरी ऑफ लाईट. आता वेव्ह थिअरी ऑफ लाईट काय आहे असं जर सांगायचं असेल तर आपण काय सांगू शकतो की लाईटचं नेचर हे लॉन्जिट्युडनल नसून कोणतं आहे? लाईटचं नेचर आहे ट्रान्सवर्स नेचर, किंवा वेव्ह जे आहेत त्या ट्रान्सवर्स वेव्ह म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहेत. दुसरा पॉइंट काय सांगता येतो की डिफरंट कलर कशामुळे आहेत? डिफरंट कलर्स कशामुळे आहेत? ड्यू टू डिफरंट वेवलेंथ. डिफरंट कलर्स आर ड्यू टू डिफरंट वेवलेंथ. कारण जर वेव्ह नेचर असेल तर वेवलेंथ असणारच. तसंच स्पीड ऑफ लाईट इन रेअरर मीडियम इज ग्रेटर दॅन स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम. तर हे असे काही 3-4 पॉइंट दोन्ही तेजला एकत्र करून आपण शेवटी वेव्ह थिअरी ऑफ लाईट एक्सप्लेन करतो. तर इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे. अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.